या सेशनमध्ये आपण विस्कोसिटी टॉपिकचा पुढचा पार्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण स्टोक्स लॉ ऑफ विस्कोसिटी पाहणार आहे. लास्ट टाईम आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी स्टडी केलं होतं, जे स्टेडी फ्लोला ॲप्लिकेबल आहे. न्यूटन्स लॉ कशाला अप्लाय करतो आपण? फॉर स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड्स. तर आता स्टोक्स लॉमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतो लिक्विडमधून, तेव्हा त्यावर ॲक्ट होणारा व्हिस्कस फोर्स कसा काढायचा. सो त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टचं मोशन पण स्टडी करावं लागणार आहे लिक्विड कॉलममध्ये. तर या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत पहा. You will be able to describe free fall of an object in a liquid column. You will be able to define terminal velocity. You will be able to state Stokes' law of viscosity. And you will be able to calculate viscosity of liquids by Stokes method. सो हे सेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली कळेल की लिक्विडची विस्कॉसिटी मोजायची कशी आणि तुम्ही ती कॅल्क्युलेट पण करू शकता. सो या सेशनसाठी लागणारे काही आधीचे जे प्रिव्हियस कन्सेप्ट्स आहेत जे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात ते आपण क्विकली पाहूया. सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो सगळ्याच वस्तूंवर आणि त्याची डायरेक्शन कशी असते? नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या सिम्बॉलने दाखवतो आपण? डब्ल्यूने, ज्याला वेट म्हणतो आपण. आणि फॉर्म्युला काय त्याचा? डब्ल्यू इक्वल टू एम इन टू जी, व्हेर एम इज मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड जी इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तसंच आपण आणखीन काय पाहिलं होतं की विस्कॉसिटी जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या लिक्विडमध्ये एंट्री करतो तेव्हा त्याला जागा करून देण्यासाठी तेवढ्याच साईजचं लिक्विड काय होतं? डिस्प्लेस होत असतं, बाजूला सरकत असतं. सो हे डिस्प्लेस्ड लिक्विडचं वेट त्या ऑब्जेक्टवरती एक अपवर्ड डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट करतं. त्याला काय म्हणतो आपण? कसला फोर्स म्हणतो? बायॉन्ट फोर्स, किंवा त्याला आपण नाव देणार आहे इथून पुढे अपथ्रस्ट. सो वेट जे आहे ऑब्जेक्टचं ते जर डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होत असेल आणि तो ऑब्जेक्ट जेव्हा लिक्विडमध्ये येतो तेव्हा आणखीन एक फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतो त्या लिक्विडचं, बायॉन्ट फोर्स किंवा अपथ्रस्ट, आणि त्याची डायरेक्शन कशी असते? अपवर्ड. आणि काय असतो हा फोर्स? अपथ्रस्ट म्हणजे वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. आणि हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी, किती साईजचं लिक्विड डिस्प्लेस होणार आहे? जेवढा ऑब्जेक्टचा साईज आहे, साईज म्हणजे व्हॉल्यूम, तेवढ्याच आकाराचं लिक्विड, तेवढ्याच साईजचं लिक्विड डिस्प्लेस होत असतं आणि त्याचं वेट अपवर्ड डायरेक्शननी एक फोर्स एक्झर्ट करतो. सो आपल्याला माहिती आहे वेटचा फॉर्म्युला काय? एम जी. सो लिक्विडचं मास जर आपण एम डॅश म्हटलं डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं, तर अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय होणार आहे? एम डॅश जी. अजून काय शिकलो आपण लास्ट सेशनमध्ये? पहा की लिक्विडची मोबिलिटी ही त्याच्या विस्कॉसिटीवर डिपेंड असते. वॉटर आणि हनी कम्पेअर केलं तर हनीची विस्कॉसिटी जास्त म्हणून त्याची मोबिलिटी कमी, आणि वॉटरची विस्कॉसिटी कमी असते आणि म्हणून त्याची मोबिलिटी काय असते? जास्त असते. सो व्हिस्कस फोर्स हा कसा फोर्स असतो? लिक्विड लेयर्सवर ॲक्ट होणारा फोर्स. ज्या डायरेक्शननी लिक्विड मूव्ह होत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी हा फोर्स ॲक्ट होतो आणि लिक्विड लेअरला पॅरलल किंवा टँजेन्शियल फोर्स असतो. त्यालाच नाव दिलेलं आपण व्हिस्कस ड्रॅग. तर हा फक्त लेअरवर ॲक्ट होतो असं नाही, तर जेव्हा एखादी वस्तू एखाद्या लिक्विडमध्ये मूव्ह होत असेल ऑब्जेक्ट, तेव्हा त्याच्यावरती सुद्धा हा व्हिस्कस फोर्स ॲक्ट होतो. आणि ह्या फोर्सचं काम काय? टू अपोज रिलेटिव्ह मोशन. सो मोशनच्या अपोजिट डायरेक्शननी हा व्हिस्कस फोर्स किंवा ड्रॅग असेल. सो पहा एक पर्सन दाखवलेलं आहे स्विमिंग करताना, तर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात तेही दाखवलेलं आहे. पर्सननी अप्लाय केलेला जो थ्रस्ट आहे तो फॉरवर्ड डायरेक्शननी असेल तर व्हिस्कस ड्रॅग बॅकवर्ड डायरेक्शननी आहे. सो व्हिस्कस फोर्स हा नेहमी मोशनच्या अपोजिट डायरेक्शननी असेल. त्या पर्सनचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होतं आहे, तर लिक्विडचं बायोन्सिंग फोर्स किंवा अपथ्रस्ट कुठल्या डायरेक्शननी ॲक्ट होणार आहे? अपवर्ड डायरेक्शननी त्याच्यावरती ॲक्ट होत असेल. आता आपण बघूया की एखादी वस्तू जेव्हा लिक्विडमध्ये खाली येत असेल फ्री फॉल म्हणजे स्वतःहून जर खाली येत असेल तर किती प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. तो सुरुवातीला पहा तिथे जेव्हा लिक्विडच्या सरफेसवर प्लेस करू आपण एखादा ऑब्जेक्ट, या डायग्राममध्ये स्फेरिकल ऑब्जेक्ट दाखवलेला आहे. याचं कारण असं आहे की स्टोक्स लॉ आपण फक्त स्फिअर्ससाठी स्टडी करणार आहोत आणि म्हणून या डिस्कशनसाठी पण आपण ऑब्जेक्ट म्हणून एक स्फिअर घेतलेला आहे. सो
जेव्हा हा स्फिअर, सॉलिड स्फिअर लिक्विडच्या सरफेसवर ठेवला जाईल तेव्हा आयडियली तो तिथेच थांबायला पाहिजे, पण तसं होत नाही. तो खाली यायला सुरू करेल. सो कुठल्या फोर्समुळे खाली येणार आहे पहा, तो वेट ऑफ स्फिअरमुळे, डाऊनवर्ड फोर्स. सो इथे हा वेट दाखवलेला आहे स्फिअरचा. फॉर्म्युला काय त्याचा, mg. पण हा वेटमुळे जेव्हा खाली येणार तेव्हा जीमुळे काय होईल पहा, जी इज ॲक्सिलरेशन. आणि ॲक्सिलरेशनचं काम काय, टू ॲक्सिलरेट मीन्स टू स्पीड अप. सो जीमुळे हळूहळू ह्याची लिक्विडमध्ये व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. पण एंट्री करताना तो सरफेसवर जेव्हा एंट्री करेल ऑब्जेक्ट तेव्हा तेवढ्याच साईजचं लिक्विड बाजूला डिस्प्लेस होईल आणि त्याचं वेट अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होईल. काय म्हणायचं ह्या फोर्सला, इट इज कॉल्ड ॲज बायॉन्ट फोर्स किंवा अपथ्रस्ट म्हणणार आपण. सो फॉर्म्युला काय त्याचा, m-g. आणि तो कुठे दाखवला आहे, अपवर्ड एरोनी सरफेसला दाखवलेलं आहे पहा. सो सरफेसमध्ये ज्यावेळी आपला ऑब्जेक्ट एंट्री करतो तेव्हा एकूण तिथे 2 फोर्सेस आहेत. एक आहे वेट ऑफ स्फिअर आणि नंतर आहे बायॉन्ट फोर्स. सो आता एंट्री करेल, थोडं अंतर खाली आला समजा आपला ऑब्जेक्ट. सो ऑलरेडी त्याच्यावर बायॉन्ट फोर्स होताच, वेट पण आहेच डाऊनवर्ड डायरेक्शननी, बायॉन्ट फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शननी. आणि अजून एक एरो तुम्हाला तिथे दाखवलेलं दिसेल, अपवर्ड एरो. सो कुठला फोर्स असेल पहा, तो जो मोशनला अपोज करणारा फोर्स असेल. आपला ऑब्जेक्ट खाली येत आहे तर अपवर्ड फोर्स कुठला असणार आहे मग तो, येस इट इज विस्कस फोर्स ऑफ लिक्विड. आणि तो कुठल्या डायरेक्शननी असणार आहे, अपवर्ड डायरेक्शननी, कारण आपला ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शननी येत आहे. आपला ऑब्जेक्ट जर हॉरिझॉन्टल डायरेक्शननी चालला असता उजवीकडे समजा, तर हा फोर्स डावीकडे दाखवायचा आपण, हॉरिझॉन्टल. सो इथं ऑब्जेक्ट खाली येत आहे आणि म्हणून विस्कस फोर्स कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शननी असणार आहे. तर ह्या फोर्सचं काम काय असणार आहे इथे, ह्या मोशनला अपोज करणे स्फिअरच्या. सो जीमुळे किंवा वेटमुळं स्पीड वाढत होता आणि आता विस्कस फोर्समुळे हळूहळू स्पीड काय होईल, कमी होईल. पण जसजसं ऑब्जेक्ट खाली येईल तसतसं हा विस्कस फोर्स पण वाढत जाईल. आणि एक स्टेज अशी येईल की हे अपवर्ड फोर्सेस वाढत जाऊन डाऊनवर्ड फोर्स एवढा होईल. म्हणजे सुरुवातीला वेट काय असतं, जास्त असणार आहे स्फिअरचं आणि ते कंटिन्युअसली सेमच राहणार आहे, ऑब्जेक्टचं वेट बदलणार नाही आहे. पण त्याला अपोज करणारा व्हिस्कस फोर्स इनिशियली कमी असतो सरफेसजवळ आणि हळूहळू तो वाढत जातो. आणि जेव्हा हा फोर्स बॅलन्स करेल वेटला तेव्हा आता आपल्या ऑब्जेक्टवर एक ठराविक स्टेज आल्यानंतर काय होणार आहे, हे फोर्सेस बॅलन्स होतील. म्हणजे विस्कस फोर्स वाढत जाणार आणि अपथ्रस्ट जो सुरुवातीला होता, हे दोन्ही फोर्सेस मिळून जर वेट एवढे झाले तर ह्याचा परिणाम काय दिसेल पहा आपल्याला. जेव्हा एखादं सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, खाली येईल स्फिअर, तेव्हा अपवर्ड फोर्सेस हे डाऊनवर्ड फोर्स एवढे होतील. सो टोटल इफेक्ट काय होईल त्याचा, 0. इफेक्ट काय असणार आहे, वेटमुळं स्पीड वाढत होता आणि व्हिस्कस फोर्समुळे कमी होत होता. आता इफेक्ट 0 झाला म्हणजे काय, आता स्पीड वाढणारही नाही, कमी पण होणार नाही, तर स्पीड काय होईल, कॉन्स्टंट होईल. सो इथून पुढे या स्टेजपासून म्हणजे जेव्हा बॅलन्स होतात हे फोर्सेस, तिथून पुढे आपला ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने काय होणार आहे, खाली जाणार आहे. सो ठराविक डिस्टन्स जे ट्रॅव्हल होईल आपला ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये, त्यावेळी पहिल्या काही डिस्टन्समध्ये व्हेलॉसिटीचे चेंजेस असतात. सुरुवातीला सरफेसला व्हेलॉसिटी 0, मग ती वाढते, मग कमी होते आणि मग फोर्सेस बॅलन्स झाल्यावर स्पीड काय होतो, कॉन्स्टंट होतो. सो त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला काय म्हणणार आहे आपण इथून पुढं, टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं आपला ऑब्जेक्ट आता खाली येणार आहे. सो परत एकदा आपण रिवाईज करू शकतो. फ्री फॉल ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन लिक्विड कॉलम या डायग्रॅमने दाखवता येईल. फोर्सेस कसे दाखवलेत पहा, डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट असणार आहे, अपवर्ड फोर्स दाखवला लिक्विडमध्ये, तो काय आहे, विस्कस फोर्स. आणि अजून एक फोर्स या डायग्राममध्ये वरती सरफेसला दाखवायला पाहिजे, कुठला होता तो, अपथ्रस्ट किंवा बायोन्सिंग फोर्स. आणि मग व्हेलॉसिटीचे चेंजेस कसे लिहिले आहेत पहा, सरफेसला व्हेलॉसिटी कशी आहे, ऑब्जेक्टची डाऊनवर्ड व्हेलॉसिटी 0. नंतर काय होते ती, व्ही इन्क्रीजेस ड्यू टू mg म्हणजे वेटमुळं, जीमुळं ॲक्सिलरेशनमुळं व्ही वाढत जाणार आहे. नंतर अपवर्ड फोर्स जो आहे व्हिस्कस फोर्स, त्याच्यामुळं व्ही कमी होत जाणार आहे. आणि मग जेवढी फोर्सेस बॅलन्स करतील तेव्हा काय होणार आहे, व्ही आता वाढणारही नाही आणि कमी पण होणार नाही, कारण दोन्ही फोर्सचा इफेक्ट 0 होईल तिथे बॅलन्स झाल्यामुळे. आणि मग व्ही कॉन्स्टंट होणार आहे आणि तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने आपला ऑब्जेक्ट खाली येणार आहे. काय म्हणायचं त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला, टर्मिनल व्हेलॉसिटी. डिफाईन कसं करणार पहा आपण टर्मिनल व्हेलॉसिटी, द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी विथ विच ॲन ऑब्जेक्ट फॉल्स इन अ लिक्विड कॉलम इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. सो आता आपला ऑब्जेक्ट जेव्हा या रिजनमध्ये
कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा या रिजनमध्ये इथून पुढे खाली आपला ऑब्जेक्ट काय होणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे. सो या रिजनमध्ये स्फिअरवरती ॲक्ट होणारे फोर्सेस किती असणार आहेत? फोर्स झिरो झालेला नाही आहे कुठला, त्याचा इफेक्ट झिरो झालेला आहे. सो एकूण किती फोर्सेस आहेत आपल्या ऑब्जेक्टवर? 3. हे लक्षात ठेवायचं. अपथ्रस्ट फोर्स, वेट आणि व्हिस्कस फोर्स. सो जेव्हा ऑब्जेक्टकडे टर्मिनल व्हेलॉसिटी येते तेव्हा त्याच्यावर ॲक्ट होणारा व्हिस्कस फोर्स जो आहे तो किती असेल? इट इज गिवन बाय स्टोक्स लॉ. सो स्टोक्स लॉने आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत? व्हिस्कस फोर्सची. आणि कधी अप्लाय करायचं आहे पहा आपल्याला स्टोक्स लॉ? जेव्हा ऑब्जेक्टला टर्मिनल व्हेलॉसिटी येते तेव्हा. त्याच्या जो वरचा रिजन आहे, म्हणजे कुठला रिजन पहा या डायग्रॅममध्ये? हा वरचा रिजन. सो या रिजनमध्ये व्हेलॉसिटीमध्ये चेंजेस दिसत आहेत तुम्हाला. व्हेलॉसिटी 0 आहे, मग वाढते, मग कमी झाली. सो इथे स्टोक्स लॉ अप्लाय करायचं नाही. इथे सुद्धा व्हिस्कस फोर्स आहे पण तिथे अप्लाय करायचं नाही. तर आपण स्टोक्स लॉ कुठे अप्लाय करणार आहे? जेव्हा ऑब्जेक्टला टर्मिनल व्हेलॉसिटी येते, म्हणजे या रिजनमध्ये आपण स्टोक्स लॉ अप्लाय करणार आहे. सो कंडिशन काय स्टोक्स लॉ अप्लाय करण्यासाठी? एक तर ऑब्जेक्टकडे टर्मिनल व्हेलॉसिटी आली पाहिजे आणि दुसरी नेसेसरी कंडिशन काय? ऑब्जेक्टचा शेप. कुठल्या ऑब्जेक्टला ॲप्लिकेबल आहे स्टोक्स लॉ? फक्त स्फिअर्सला. सो स्टोक्स लॉ इज ॲप्लिकेबल टू स्फिअर्स ओनली अँड इट इज ॲप्लिकेबल ओनली व्हेन टर्मिनल व्हेलॉसिटी इज अटेंड बाय द स्फिअर. सो तिथून पुढे जो व्हिस्कस फोर्स असणार आहे लिक्विडचा तो किती असेल? आता तो चेंज होणार नाही, तो थ्रूआउट कॉन्स्टंट असणार आहे पहा. तिथून पुढे आता आपला ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडने खाली येणार आहे. त्याच्याकडे वेट आहे, अपथ्रस्ट आणि व्हिस्कस फोर्स आहे. सो हा व्हिस्कस फोर्स किती असतो? तो कशा कशाला प्रपोर्शनल असतो हे स्टोक्स लॉमध्ये सांगितलेलं आहे. सो न्यूटन्स लॉ सुद्धा व्हिस्कस फोर्ससाठीच होता, पण तो लेअरवर ॲक्ट होणारा व्हिस्कस फोर्स आहे. आणि स्टोक्स लॉ हा कशावर ॲक्ट होणारा व्हिस्कस फोर्स आहे? स्फेरिकल ऑब्जेक्टवर. आणि कसा पाहिजे ऑब्जेक्ट? इट शुड मूव्ह विथ टर्मिनल व्हेलॉसिटी. सो तो व्हिस्कस फोर्स किती असेल पहा. तर स्टोक्स लॉचं स्टेटमेंट कसं सांगता येईल पहा आपल्याला. इफ अ स्मॉल स्फिअर फॉल्स इन अ लिक्विड कॉलम with a constant velocity, then the viscous force F acting on the sphere is directly proportional to coefficient of viscosity of liquid. म्हणजे हा विस्कस फोर्स कशाला प्रपोर्शनल असतो? लिक्विडच्या व्हिस्कॉसिटीला. जेवढी लिक्विडची व्हिस्कॉसिटी जास्त तेवढं अपोजिशन जास्त, म्हणजेच व्हिस्कस फोर्स जास्त. नेक्स्ट कशाला प्रपोर्शनल असणार आहे अजून हा? इट इज प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ स्फिअर, आरला. म्हणजे साईजवर. जेवढा स्फिअर लहान तेवढं त्याचं वेट कमी, जेवढं जास्त तेवढं वेट जास्त, आणि म्हणून वेट वाढत जाईल. म्हणजे साईज जर वाढत गेला तर त्याला बॅलन्स करायला लागणारा व्हिस्कस फोर्स पण जास्त असायला हवा. सो इट इज प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ स्फिअर. आणखीन कशाला प्रपोर्शनल आहे पहा. इट इज ऑल्सो प्रपोर्शनल टू टर्मिनल व्हेलॉसिटी अटेंड बाय द स्फिअर. जेवढी जास्त व्हेलॉसिटी असेल ऑब्जेक्टकडे तेवढा व्हिस्कस फोर्स जास्त. फॉर एक्झाम्पल आपण समजा हवेतून चालत चाललो आहे हवेतून. सो गॅसेसला पण व्हिस्कोसिटी असते, तर आपण ज्या डायरेक्शननी चालत जाऊ त्याच्या उलट्या डायरेक्शननी एअर आपल्यावरती व्हिस्कस फोर्स एक्झर्ट करते. पण तुम्ही जर सायकलवरून चाललात तर तुम्हाला हा अपोजिंग फोर्स जरा जाणवेल जास्त चालण्यापेक्षा. आपण गाडीवरून फास्ट गेलो तर अजून जास्त अपोजिंग फोर्स असतो. म्हणजे आपला स्पीड वाढेल तसं एअरचं व्हिस्कस फोर्स किंवा अपोजिंग फोर्स पण वाढतो की नाही, तेच इथे होतं. जेवढा ऑब्जेक्टचं स्पीड जास्त तेवढं त्याला अपोज करणारा व्हिस्कस फोर्स पण जास्त. सो हे तिन्ही एकत्र करून कसं लिहिता येईल पहा आपल्याला. एफ इज प्रपोर्शनल टू इटा इंटू आर इंटू व्ही. आणि आता इथे सुद्धा काय इंट्रोड्यूस करणार आपण? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. सो एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इंटू इटा आर व्ही. तर इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू घेतात 6 पाय. सो हा नंबर आहे इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून. आणि मग स्टोक्स लॉचा फायनल फॉर्म्युला काय मिळेल पहा आपल्याला. एफ इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही, where eta is viscosity of liquid, r is radius of sphere and v is terminal velocity attained by the sphere. सो आता आपल्याला जर एखाद्या लिक्विडची व्हिस्कॉसिटी मोजायची असेल तर सोपी मेथड काय, आपण स्टोक्स लॉ अप्लाय करू शकतो. साहित्य काय लागणार आहे आपल्याला? लिक्विड लागेल, एक लॉंग ट्रान्सपरंट कंटेनर लागेल आणि छोटे छोटे सॉलिडचे स्फिअर्स लागतील, जे ड्रॉप करून त्यांचं आपण काय मोजू शकतो? टर्मिनल व्हेलॉसिटी. सो हा एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहे. आणि मग
ती मोजायची कशी, इटाची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलावरून कशी काढायची, तर इथे इटाची व्हॅल्यू ह्या इक्वेशनवरून आपण डायरेक्ट काढणार नाही, थोडासा मॉडिफाय करणार आहे आपण. बॅलन्सिंग कंडिशन जी होती, अपवर्ड फोर्सेस बॅलन्स इच अदर, बॅलन्स टू डाऊनवर्ड फोर्सेस, सो ती कंडिशन आपण थोडीशी काय करणार आहे इथे मॉडिफाय करणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इटाचा फॉर्म्युला मिळेल. सो लक्षात ठेवायचे तुम्ही, टर्मिनल व्हेलॉसिटी आल्यानंतर विस्कस फोर्स किती असतो, 6π∗r⁴. आता बघूया आपण इटा ॲक्च्युली काढायचं कसा. सो हे डेरिवेशन पाहू आपण. परत आपल्याला फ्री फॉलची डायग्रॅम कन्सिडर करावी लागणार आहे आणि हे डेरिवेशन बऱ्याचदा 4 मार्काला पण थेरीला विचारलं जाऊ शकतं. सो विस्कॉसिटी बाय स्टोक्स मेथड आपण पाहणार आहे. ही आपली फ्री फॉल ऑफ ऑब्जेक्टची डायग्रॅम होती आणि याच्यामध्ये फोर्सेस कुठले होते पहा. एकतर वेट ॲक्ट होतं स्फिअरचं डाऊनवर्ड डायरेक्शननी आणि लिक्विडच्या सरफेसला कुठला फोर्स ॲक्ट होतो, बायोंट फोर्स. त्यालाच नाव दिलेलं आहे आपण अपथ्रस्ट. सो कुठल्या डायरेक्शनने पाहतो, अपवर्ड डायरेक्शननी. वेटचा फॉर्म्युला जर mg लिहिला तर अपथ्रस्टचा काय लिहितो आपण, m-g. m म्हणजे स्फिअरचं मास आणि m- म्हणजे डिस्प्लेस लिक्विडचं मास. आणि जेवढी लिक्विडमध्ये आत येईल ऑब्जेक्ट त्यावेळी त्याच्यावर कुठला फोर्स ॲक्ट होणार आहे, अजून एक एक्स्ट्रा ॲड कुठला होणार आहे अपवर्ड डायरेक्शननी, विस्कस फोर्स. सो एकूण 3 फोर्सेस आहेत. डाऊनवर्ड डायरेक्शननी वेट आणि अपवर्ड डायरेक्शननी सरफेसला अपथ्रस्ट आणि आत आल्यावर विस्कस फोर्स. आणि मग हे तिन्ही फोर्सेस बॅलन्स करतात टर्मिनल व्हेलॉसिटी येते तेव्हा. सो काय फॉर्म्युला आपला बॅलन्सिंग कंडिशन, अपवर्ड फोर्सेस म्हणजे विस्कस फोर्स F प्लस अपथ्रस्ट म्हणजे m-g इज इक्वल टू वेट, वेट म्हणजे mg. आणि आता विस्कस फोर्सची व्हॅल्यू आपण कुठल्या फॉर्म्युलाने सांगणार आहे, येस स्टोक्स लॉने. इथे लिहिलं आहे पहा, F इज इक्वल टू, F किती घ्यायचा इथं, 6π∗r⁴. वेट किती घेणार mg आणि अपथ्रस्ट किती घेणार m-g. सो आता नेक्स्ट स्टेप बघूया आपण. हे सोडवायचं कसं, लक्षात ठेवा आपल्याला इटाचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. सो आफ्टर डेरिवेशन आपल्याला हा फायनल फॉर्म्युला असा मिळणार आहे, जो मॅन्युअलमध्ये पण आहे प्रॅक्टिकलला आपल्याला. काय आहे हा फॉर्म्युला, इटा इज इक्वल टू 2r² इंटू ब्रॅकेट डेल्टा मायनस ρg/9v. r इज रेडियस ऑफ स्फिअर, डेल्टा इज डेन्सिटी ऑफ सॉलिड म्हणजे स्फिअरची डेन्सिटी, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विडची डेन्सिटी आहे, जी इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि व्ही म्हणजे काय, टर्मिनल व्हेलॉसिटी. सो हा फॉर्म्युला कसा मिळेल हे डेरिवेशन पाहू आपण आता. सो स्फिअर कसं घेतलं आपण, डेन्सिटी डेल्टा रेडियस आर घेतलेला आहे. लिक्विडची डेन्सिटी किती कन्सिडर केली आहे आपण, रो. लिक्विडची विस्कॉसिटी कुठल्या सिम्बॉलनी दाखवणार आहे आपण, इटा. आणि टर्मिनल व्हेलॉसिटी कुठल्या सिम्बॉलनी दाखवणार आहे आपण, व्ही. आता टर्मिनल व्हेलॉसिटी बॅलन्सिंग फॉर्म्युला काय आपला, अपवर्ड फोर्सेस इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. सो अपवर्ड फोर्सेस किती आहेत, एकूण 2. सो कसं लिहिणार आपण, फोर्स ऑफ विस्कॉसिटी प्लस अपथ्रस्ट इज इक्वल टू वेट ऑफ स्फिअर. विस्कस फोर्स कसा घेतला आहे आपण, 6π∗r⁴ प्लस m-g इक्वल टू mg. आता हे जे मास लिहिलेलं आहे m-g किंवा mgमध्ये, त्याला रिप्लेस कशानं करणार पहा आपण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो डेन्सिटीज माहिती आहेत दोन्हीची आपल्याला, डेल्टा आणि रो आहे. सो व्हॉल्यूम किती घेणार पहा, स्फिअर कसं आहे आपला, स्फिअर रेडियस आरचा आहे. सो त्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, 4/3πr³. सो वेट ऑफ स्फिअर जिथे मास घेतले आपण mg, तिथं m किती घेणार आपण, 4/3πr³. हे झालं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. डेन्सिटी किती आहे स्फिअरची, डेल्टा, आणि मग इंटू जी करायचं. तसंच m' मास ऑफ डिस्प्लेस लिक्विड, m' म्हणजे. सो ते मास पण याच फॉर्म्युल्यानं रिप्लेस करू शकतो आपण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो किती व्हॉल्यूमचं लिक्विड डिस्प्लेस होतं, जेवढा स्फिअरचं व्हॉल्यूम आहे. सो स्फिअरचाच व्हॉल्यूम तिथे यूज करणार, फक्त डेन्सिटी लिक्विडची वापरणार. सो फॉर्म्युला काय मिळेल पहा आपल्याला, 6π∗r⁴ प्लस 4/3πr³ ρg इज इक्वल टू 4/3πr³ डेल्टा इंटू जी. सो 4/3πr³ हे झाले रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम्स आणि रिस्पेक्टिव्ह डेन्सिटीज आपण पुटअप केले ह्या इक्वेशनमध्ये. सो आता आपला पर्पज आहे इटा फाइंड आउट करणं, म्हणून इटाची टर्म एका बाजूला ठेवायची, राहिलेली टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट केली, जी प्लस आहे ती मायनस होईल. सो कॉमन टर्म्स घ्या ह्याच्यातून परत बाहेर, 4/3πr³ जी तुम्ही कॉमन घेऊ शकता आणि सॉल्व जर केलं हे इक्वेशन तर आपल्याला असं दिसेल, 4/3πr³ जी इंटू ब्रॅकेट डेल्टा मायनस रो. आता लेफ्ट हँड साईडला 6π∗r⁴ आहे. सो इटाच ठेवायचं फक्त एका बाजूला.
आणि 6πRV राईट हँड साईडला शिफ्ट करायचं. मग सिमिलर टर्म्स कॅन्सल करा आणि मग आपल्याला हा फायनल फॉर्म्युला मिळेल. सो इट इज इक्वल टू 2R² इंटू G इंटू ब्रॅकेट डेल्टा मायनस रो डिवायडेड बाय 9 इंटू V. सो दिस इज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बाय स्टोक्स मेथड. हा झाला आपला फायनल फॉर्म्युला. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचे. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण कोणत्याही लिक्विडची काय फाइंड आउट करू शकतो, विस्कॉसिटी किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो आपल्याला स्फिअर लागणार आहे, आर एवढ्या रेडियसचा, डेन्सिटीज माहीत पाहिजेत लिक्विड आणि सॉलिडच्या, आणि मोजावं काय लागणार आहे आपल्याला त्याचं टर्मिनल वेलॉसिटी. आता समजा एखाद्या लिक्विडची विस्कॉसिटी माहीत आहे तुम्हाला इटा, आणि तुम्हाला एखाद्या मीडियममधला स्पीड काढायचं आहे जो इझिली कॅल्क्युलेट करता येत नाही, फास्ट जात असेल, आणि मग तुम्हाला एखादा स्फिअर एखाद्या मीडियममध्ये किती स्पीडने आला, म्हणजे पाऊस पडत आहे तर रेनड्रॉप्सचा वेलॉसिटी काढायची आहे, किंवा मिलिकन्स मेथडमध्ये आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज काढण्यासाठी तिथे पण त्यांची वेलॉसिटी काढावी लागते. सो हाच फॉर्म्युला कसा लिहिणार आपण टर्मिनल वेलॉसिटीसाठी, V इज इक्वल टू 2R² G इंटू ब्रॅकेट डेल्टा मायनस रो अपॉन 9 इटा. इटा फक्त शिफ्ट केलं राईट हँड साईडला आणि V कॅल्क्युलेट केलं आपण. सो हा फॉर्म्युला आपण एखाद्या स्फेरिकल ऑब्जेक्टची टर्मिनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. सो दिस इज स्टोक्स मेथड टू डिटरमाइन विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. सो या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहिलं पहा, या सेशनमध्ये एकतर आपण ऑब्जेक्टचा फ्री फॉल डिस्कस केला लिक्विड कॉलममध्ये, की ऑब्जेक्ट खाली येताना त्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात आणि त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये कसे चेंजेस होतात. नंतर त्या व्हेलॉसिटीमध्ये जेवढी चेंजेस होत जातात नंतर ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होते शेवटी, तर त्याला काय म्हणतात तेही आपण पाहिलं. काय पाहिलं आपण, टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन. त्यानंतर काय पाहिलं आपण, स्टोक्स लॉ काय आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, स्टोक्स लॉ कधी अप्लाय करायचे आपल्याला, स्फेरिकल ऑब्जेक्टला कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आल्यानंतर विस्कस फोर्स काढण्यासाठी. आणि अजून काय पाहिलं आपण, विस्कॉसिटी स्टोक्स मेथडनी कशी कॅल्क्युलेट करतात, त्या फॉर्म्युलाचं आपण डेरिवेशन पण पाहिलं. सो इथे हे सेशन संपत आहे, पण आपण याचे ॲप्लिकेशन्स पण डिस्कस करणार आहे. सो नेक्स्ट लेक्चर जे असेल त्याच्यामध्ये आपण विस्कॉसिटीचे ॲप्लिकेशन्स, की मोजायची का विस्कॉसिटी, हे पण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.